मॅचला आपण या ठिकाणावरनं सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी सोनाले विपक्ष गावदेवी ओवली. नक्कीच. आणि त्यानंतर मात्र पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल केपी ताडाली विपक्ष प्रशांत ट्रेडर्स कालवार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम ओवलीचे कॅप्टन यस. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किशोर पाटील विथ अशोक भगत. तर फ्रंट लाईन षटक प्रवीण जोशीच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक पहिला P1चं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी प्रवीण जोशी सज्ज झालाय. दोन क्षेत्ररक्षक आपण आउटफील्डमध्ये पाहतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होते. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका फसलाय. नरेश घरेल झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद किशोर पाटील. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. वाईट यॉर्कर होता जवळ हा चेंडू, मात्र त्याला पिक करण्याचा प्रयत्न किशोरच्या बॅटमधून झाला. फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती. परिणामस्वरूप चेंडू सीमारेषा पार होऊ शकला नाही आहे. एक चांगला झेल लॉंग ऑफ रिझनमध्ये आपण नरेश घरेलला पाहतोय. द मॅन फ्रॉम भावाले. पहिल्या बॉलवर पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवून दिल्या प्रवीण जोशी या गोलंदाजाने. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन येणाऱ्या फलंदाजाने प्लीज थोडी घाई करा. नवीन फलंदाज सदा मात्रे द मॅन फ्रॉम कालवार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. इन ॲट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण सदा मात्रेला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल प्रवीण जोशी. पुन्हा एकदा या बॉलर्स देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. सुदाम पाटील झेल खाली, मात्र दोन क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर. परिणाम स्वरूप कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. कॉलिंग करणं खूप गरजेचं होतं, मात्र कॉलिंग चुकीची झाली आणि त्या कारणास्तव कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. यस नारायण पाटील सर सोबतच भरपूर पाठीराखी आपल्याला पाहायला मिळत आहेत अमर स्पोर्ट कासने टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रवीण जोशी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. या बॉलवर आल्या दोन धावांच्या मदतीने सदा मात्रेचा अकाउंट ओपन झालाय. तो त्याचबरोबर संघाचं देखील. या बॉलेस ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. समोरच्या दिशेने नरेश घरेल त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1ने पुढे सरकले. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी अशोक भगत द मॅन फ्रॉम रांजनोली. रांजनोली गावचा खेळाडू विस्फोटक विध्वंसक खेळासाठी प्रसिद्ध आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पिक केलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मी आधीच म्हटलं होतं अशोक भगत नक्कीच एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने विस्फोटक म्हणून ज्याची ख्याती आहे. आपला अंदाज दाखवलाय. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर काय प्रहार पाहायला मिळतोय. कॅमेरा वर्क तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं नक्कीच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडू कुठे पडलाय हे देखील नक्कीच त्या ठिकाणावरनं कॅच केलं गेलं आहे. अप्रतिम दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
चांगलं कॅमेरा वर्क नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी अशोक भगतचं मोठ्या फटक्यासोबत. तर आता मात्र प्रवीण जोशी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा हा बॉल देखील मागवावा लागेल सीमारेषा बाहेरून. 6 धावा षटकार. वॉट बॅटिंग, अतिशय सुब्रेक फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. अडवा बाटने सातत्याने प्रहार होतोय त्या ठिकाणी. चांगली फटकेबाजी. नक्कीच 2 मोठे फटके त्या ठिकाणावरनं झाल्यात ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी होत होती. कारण षटकाची सुरुवात भरपूर चांगली झाली होती आणि त्यानंतर मात्र पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. अशोक भगत स्ट्राईक एंडला आला आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 मोठे फटके आल्यात. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. अशोक भगत सज्ज झालाय. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय, भरपूर काही बिघडतंय देखील. कारण एक विकेट झेल सुटलेली देखील आपण पाहिली. 2 षटकार, 1 व्हाईट बॉल. अर्थातच सर्व काही पाहायला मिळते आणि त्या दरम्यान बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या मागून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल कंप्लीट होते त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे पहिलं षटक देखील पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकर आहेत 17 धावा. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी सोनाले टीमच्या माध्यमातून. गावदेवी सोनाले टीमचा विचार केला तर ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. कारण याआधी ते 1 मॅच जिंकलेत तर 1 मॅच हरलेत देखील. अर्थातच लीगमधील ही शेवटची मॅच आहे त्यांची आणि ही मॅच जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर ओवली टीमचा देखील विचार केला तर या मॅच सोबत अजून एक मॅच आहे. ती मॅच देखील त्यांना खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक मॅच ते हरलत. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर विनोद गुलवी येतोय. निंबवली गावचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. पहिल्या षटकासाठी बरोबर 6 मिनिटाचा अवधी खर्च केला गेला आहे. नक्कीच जी नियमावली आहे त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करणं खूप गरजेचं आहे. पहिली 4 षटकं जी आहेत ती तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये फेकायची आहेत आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ॲज अ पॅनलाइज म्हणून तुम्हाला 1 गडी आतमध्ये ठेवावा लागेल. या बलेस टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद अशोक भगत. शैलेश मात्रेला आपण झेलखाली पाहिलं. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे यावेळेस. बॅटचा टॉपाईज लागला होता. नक्कीच पुन्हा एकदा विकेटसाठी अशोक भगतच्या बॅटमधून त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. आता मात्र नवीन फलंदाज विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोपरगावचा हा खेळाडू. विनायक पाटील देखील एक तगडा फलंदाज आहे. सध्या मात्रेची साथ कशा प्रकारे देईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मात्र विनोद गुलवीचा विचार केला तर पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे. काल विनोद गुलवीने एक मागडे षटक जरूर फेकलं होतं परंतु या मॅचच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे या ओव्हरची. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत नरेश घरेल त्या ठिकाणी. चेंडू उचलतोय, फेकी करतोय आणि त्या दरम्यान दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपण पाहतोय. परिणाम स्वरूप
अपघात. रनआउटची विकेट. फलंदाज बाद सदा मात्रे. महत्वाची विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. सदा मात्रे बाद झालाय. विनोद गुलबी चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. नवीन फलंदाज यस लोकल बॉय अर्थातच ज्याचं हे होम ग्राउंड आहे सुनील माली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान आपल्या टीमला देईल. ही मॅच जी आहे ती खूप खूप इम्पॉर्टंट आहे टीम सोनालीसाठी. या बलेचा बॉल ऑफसाईडला. गॅप शोधली आहे. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल मात्र सीमारेषा पार झालाय त्या ठिकाणी. सुनील मालेच्या बॅटमधून हा चौकार. विनोद गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला. चेंडू खाऊ कॉर्नर रिझर्वमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 ते 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. विनोद गुलबीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या बलेचा बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक संजय त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. दिला गेलाय. नक्कीच कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, मात्र प्रयत्न चांगले झालेत. कारण चेंडू जर त्या ठिकाणावरनं ट्रॅव्हल झाला असता तर 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. अरविंद त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25. 25 धावा झाल्या आहेत. 3 गडी बाद. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या विनोद गुलबी या गोलंदाजाने. 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. एक रनआउटची विकेट तर एक झेलच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद होताना आपण पाहिलं होतं. चला वेल कमी खर्च करा प्लीज. विनंती आहे की आपण वेल खर्च थोडा कमी करा. 11 मिनिटामध्ये पहिली 2 षटकं टाकून झाल्यात. अर्थातच उर्वरित 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत. षटक क्रमांक 3 50-50 षटक आहे आणि यासाठी गोलंदाज शैलेश म्हात्रे आलाय. पाहूया शैलेश म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण 16 धावांचं चॅलेंज जे आहे ते चॅलेंज या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल का पाहूया. पहिल्या 2 षटकांचा खेळ नक्कीच चांगला झालाय. टीम गावदेवी सोनालीचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली आहे, मात्र शेवट गोड होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. 50-50 षटक, हे षटक कशा प्रकारचं राहील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पहिला बॉल. शैलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर सुनील माली. या बलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. 26-26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतोय या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित झालेला हा भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024. या भलेसा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. पूर्ण गावचा निलेश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. मौका भी दिया और छक्का भी दिया.
6 धावा षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे या बॉलवर प्रहार झाला होता. विनायक पाटील सातत्याने ताकदीचा वापर करून फटके खेळत असतात. यावेळेस देखील नक्कीच ताकदीचा चांगला प्रयोग त्या ठिकाणी आपण पाहिला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शैलेश मात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यस 2 बॉलवर आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात शैलेश मात्रेच्या माध्यमातून. हे षटक जे आहे ते 50-50 षटक आपण पाहतोय. अर्थातच शैलेश मात्रेला या ठिकाणी टार्गेट केलंय कारण 16 धावांचं चॅलेंज आहे. षटकातील पुढचा बॉल. यस वेल भरपूर खर्च केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. तुम्ही बदल जरूर करा मात्र वेल कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलं होतं मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे रनआउटसाठी. रनआउट आहे का नक्कीच हे मात्र या ठिकाणी टेक्निकल टीम तपासत आहेत प्रिन्स मुवेजच्या माध्यमातून. मात्र अरविंद भोईर यष्टीरक्षक आपण पाहतोय चांगली भूमिका त्या ठिकाणी. अगदी क्लोज डिसिजन आहे आणि त्या कारणास्तव थोडा वेळ जरूर घेतला जातो या ठिकाणी. अँड फायनली डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. OUT फलंदाज बाद आउट. फिफ्टी 50 षटक आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. संघाची धावसंख्या पाहायची झाली तर 32. यस 33 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉलवर 8 धावा जरूर खर्च झाल्यात मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. 50-50 षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. शैलेश मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर दापोडे गावचा खेळाडू नितीन पाटील. या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संजय मात्रे यांचं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा नक्की झाल्या त्या ठिकाणी टीम गावदेवी सोनालेसाठी. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शैलेश म्हात्रे या गोलंदाजाने. या वेळेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39. 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 14 धावा खर्च झाल्या आहेत शैलेश म्हात्रेच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर 2 धावा येतील का हे देखील पाहावं लागेल कारण चॅलेंज जे आहे 16 धावांचं ते कंप्लीट केलं नाही आहे. तर मात्र 50% रन्स ज्या आहेत त्या तुमच्या कमी केल्या जातील.
शेवटचा बॉल शैलेश म्हात्रे कशा प्रकारे फेकेल, सर्वांच्या नजरा नक्की शेवटच्या बॉलवर आहेत. 5 बॉलवर 14 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील शेवटचा बॉल शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या पहिल्याचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातो. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. तिसरा षटकात आल्यात 16 धावा. अर्थातच 16 का डोला यस. आता मात्र या षटकाच्या मदतीने 16 धावा आल्यात तर 8 धावा अजूनही प्लस होतील. अल्पेश गायकवाड मला सांगतायत धावा धावफलकावर झाल्या आहेत 49. यस, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 8 धावा प्लस केल्यानंतर 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत ट्रेडर्स विपक्ष KP ताडाली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरा करा. नक्कीच आपण टॉससाठी या. टॉससाठी जर उशिरा आलात तर मात्र कमिटीच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते की मॅच जी आहे ती मात्र 4 ओव्हरची केली जाईल. मात्र त्या दरम्यान KP ताडाली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर चला प्रशांत ट्रेडर्स कालवार टीमचे कॅप्टन आपण देखील या. आपल्या 5 गोलंदाजांची यादी आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्याचबरोबर या 4 गोलंदाजांची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करणार 50-50 ओव्हरसाठी हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. षटक क्रमांक 14 सुदाम पाटील आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉपेज लागलाय. फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय मात्र 2च धावा मिळतील. सुदाम पाटील चाविंद्रा गावचा हा खेळाडू नक्कीच षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी या ठिकाणी टीमच्या कॅप्टनने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का पाहूया. 2 धावांच्या मदतीने धावफलक 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुदाम पुन्हा एकदा या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. 2 धावा मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 53 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतोय. यानंतर अजून एक षटक बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल ज्या ठिकाणी टीम ताडाली आणि टीम कालवार सज्ज असणार आहेत. षटकातील पुढचा बॉल सुदाम पाटील. या बॉलेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला होता का? नाही आहे. यस, कारण धाव जी आली आहे ती बाईच्या स्वरूपात आली आहे. यष्टिरक्षकाची थोडी चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये झालंय. सुदाम पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण नितीन पाटीलला पाहतोय. एक तगडा फलंदाज आहे. मोठ्या पटक्यांपासून त्याची ओळख आहे. दापोडे गावचा हा खेळाडू. या बॉलेस बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय सुदामच्या माध्यमातून. खोलवर टप्पाचा चेंडू होता. फक्त न फक्त एकच धाव मिळाली त्या बॉलवर. एका धावेसोबत धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत सुदाम पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाही आहे. या बॉलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, चेंडूला उचली दिली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त
6 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. त्यामध्ये लेग धाव जी आहे ती लेग बॅच्या स्वरूपात खर्च झाली आहे. सुदाम पुन्हा एकदा चांगलं षटक, चांगलं कमबॅक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रवीण जोशीला आपण पाहतोय एक चांगला झेल त्या ठिकाणी. फलंदाज फेल सुनील माली. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 55 धावा. षटक क्रमांक 3 50-50 जे आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, नक्कीच त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. यस, नक्कीच आपण जर विचार केला तर पहिली 4 षटकं 20 मिनिटामध्ये या ठिकाणी यस बरोबर टाईमवर 4 षटकं फेकली गेलेत. मात्र शेवटच्या षटकासाठी प्लीज उशीर करू नका, मॅचला सुरुवात करा. नरेश घरेल मॅन फ्रॉम भाववाले शेवटचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. तर नवीन फलंदाज इंद्रपाल तरे टीमचे कॅप्टन आहे. इन ॲट 7 नंबर 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. चला मॅचला सुरुवात करा. नरेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या 4 षटकामध्ये आल्यात 55 धावा. मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचं लक्ष असेल टीम गावदेवी ओवली समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट, नक्कीच हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण नरेश घरेल ज्या क्वालिटीचा गोलंदाज आहे, त्याच क्वालिटीचा चांगला फलंदाज देखील समोर आहे. आणि पहिल्याच बॉलवर आलाय नितीन पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. 61 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय सुदाम पाटीलच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर बॅकअप चांगलं झालं. 2 धावा आल्यात त्या ठिकाणी. 2 धावांसोबतच एक महत्त्वाची बाब की नितीन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. 6 बॉलचा सामना केलाय नितीनने. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मी आधीच म्हटलंय की हे बॅटल जे आहे ते भरपूर चांगलं रंगेल. नरेश घरेल वर्सेस नितीन पाटील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या जाणे जातो. डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेला प्रवीण जोशीच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. वारंवार चुका पाहायला मिळत आहेत अरविंद भोईर यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण तर भरपूर चांगलं झालं होतं. मात्र त्यानंतर यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करू शकला नाही आहे. जर चेंडू कलेक्ट झाला असता तर कदाचित नितीन पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 65 धावा झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. या बॉलेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले.
2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, रनआउटची विकेट त्या ठिकाणी. आपली विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे नितीन पाटीलने. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. नरेश गरेलने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. माफ करा, 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. यस, 67 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे इंद्रपाल थरे त्या ठिकाणी खेळेल. शेवटचा बॉल नरेश घरेल पुन्हा एकदा. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने नक्कीच पहिली इनिंग देखील कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 73 धावा झाल्या आहेत. 74 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या 74 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. नक्कीच माझी कार्याध्यक्ष नरेशजी माली साहेब देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. के.पी. ताडाली टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून कॉलिंग या ठिकाणी होते. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. 40+ असं म्हणणं होतं आणि ते चाललंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय के.पी. ताडाली टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन सचिन माझ्या समवेत आहेत. काय डिसिजन आहे टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करताय. समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरील टीम ही चांगली आहे. आम्ही 45 ते 50च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. एक मॅच जिंकलात, एक मॅच हारलात. ही मॅच किती महत्त्वाची आहे? खरोखर ही मॅच खूप महत्त्वाची आहे. नाही तर आम्हाला बाहेर जायला लागेल. कसं वाटतं या ठिकाणी खेळत असताना? खूप आनंद वाटतो आणि हा वातावरणमुळं आणि जे 40+ची संकल्पना आता जी केलेली आहे ती खूप चांगली आहे. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. त्यानंतर महेश काबूकर, प्रशांत ट्रेडर्स कालवारा टीमचे कॅप्टन. टॉस जर जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असती, कारण फर्स्ट मॅच आम्ही फिल्डिंगमध्ये हारलेलो आहे. म्हणून फर्स्ट आम्ही चांगला टार्गेट देऊन समोरच्यांना प्रेशरमध्ये करू. नक्कीच हवं ते घडतंय. टॉस हरल्यानंतर देखील जे पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिली मॅच हरला तर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये जी प्लेइंग 11 होती ॲज इट इज असेल की संघामध्ये काही बदल असेल? काही बदल असेल असं वाटतंय या ठिकाणी खेळत असताना. खूप छान मजा येते. मस्त. धन्यवाद. तुमच्या टीमसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय के.पी. ताडाली टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी प्रशांत ट्रेडर्स कालवा टीमला इन्व्हाइट केलं आहे. आपण बोलूया टॉस बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी वखारे सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये 73 बनवलं गेलं आणि 74 धावांचं लक्ष. चला फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विनंती असेल सलामीची जोडी लवकर पाठवा. यानंतर आपल्याला मॅच नंबर 6 पाहायला मिळेल. अर्थातच जी लढत यानंतर होणार आहे टीम कालवार त्यांच्या विपक्षामध्ये ताडाली. सिरा फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर देखील त्वरित पाठवायची आहे. विनंती असेल कारण अगोदरच यानंतर देखील जर आपण पाहिलं तर भरपूर सारा मॅचेस पेंडिंग आहेत. सो रिक्वेस्ट आहे की थोडं फास्ट खेळा. मॅच समरी आतापर्यंत जे घडलं ते जर आपण पाहूया. पहिलं सत्र जिथनं फार चांगली बॅटिंग बॅटर नितीनने केली होती, ज्याने इंडिव्हिज्युअली आपण पाहिलं होतं 21 धावा बनवल्या होत्या
आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं होतं तर तितकी चांगली बॅटिंग सुनील माळीने देखील केली होती. आणि त्यांच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 73 रन्स बनवला गेला आणि 74 धावांचं एक विशाल काय लक्ष आता सेट केलं. बरं तर त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हा सर्वात मोठा प्रश्न आणि त्या प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंगसाठी प्रवीण जोशी आणि त्यांच्या समवेत संजय आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण जोशी आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात संजय ओपनिंगसाठी आलेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. टीम सोनाळे भरपूर वेळ तुम्ही खर्च करतात. प्रिन्स मूवीज संपूर्ण टीमचं देखील भरपूर चांगलं कार्य आपण भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 पाहिलं. स्पेशली आमचे सर्व कॅमेरामॅन त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण फार चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळाला. त्यामध्ये स्पेशली ऋषी फार चांगला वर्क करतात आणि त्याचप्रमाणे प्रथमेश भाई पाटील चांगली सुरुवात करायची आहे. विनंती असेल टीम सोनाळे 74 धावांचं लक्ष कशा प्रकारे या लक्षाचा पाठलाग इथनं केला जाईल. सलामीची जोडी आपण पाहतात. बॅटर प्रवीण जोशी आणि त्यांच्या समवेत संजय दरम्यान ओपनिंगसाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अरुण दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. अपेक्षा करूया की एक्झॅक्टली बघा या चरणावरती ही गोष्ट आपण सांगू शकत नाही की कोण जिंकेल, पण अपेक्षा हीच करूया की एक चांगली लढत या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 74चा चेज, अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल सेकंड इनिंगचा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रवीण जोशी आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला बॉल या डावामधला. पहिलाच बॉल प्रवीणसाठी होता. बॉलर बॅकस्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. मिड ऑनचे फिल्डर अजून देखील अपील करतात की अंपायर आउट आहे की नाही विचारत होते, पण अंपायरने स्पष्टपणे सांगितलं की बॅटर सेफ. (40+ फॉर्मॅटमधली ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतात. 40+च्या सर्व खेळाडूंना प्राधान्य या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दिलं गेलं आणि योग्य निर्णय म्हात्रे सरांनी दिला. शफल झालेत, फटका अतिशय चांगला, फाईन लेगला बीट केलाय, बॉल निघून गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चांगला फटका, दमदार फटका या दुसऱ्या डावामधला. हा चौकार. नो डाऊट कॅच तर होती, सदा म्हात्रे होते फाईन लेगला. एक लेजंड प्लेअर आहेत, अशा कॅचेस खऱ्या अर्थाने त्यांनी पकडायला हव्यात, बट मिस्टेक घडली. 4 धावा दरम्यान इथे मिळाला. 4 धावेने दरम्यान इथं ऑफ द मार्क होतात. येस, इझी कॅच होती, कॅच पकडायला हवी होती. हा फटका आडवा बाटणे, बट आता मिस्टामिंग हवेमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचलेत. यावेळेस अप्रतिम कॅच पकडली, जे फिल्डर दरम्यान डीप मिड विकेटला होते इंद्रपाल होते आणि अप्रतिम कॅच इथं पकडली आणि पकडला धक्का. फलंदाज बाद झालेत प्रवीण जोशी. सफलता दरम्यान इथं मिळाली. जर आपण पाहिलं बघा रिप्ले देखील आपल्याला समोर, बॉल फार काळ हवेमध्ये होता, बट इंद्रपाल यांचं जजमेंट फार चांगले राखलं. मग लेट नाईट अशा कॅचेस पकडण्यात स्वतः टीमचे कॅप्टन आहेत, म्हणजे जिम्मेदारी फार मोठी आहे त्यांच्या खांद्यांवरती. ॲज अ कॅप्टन जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असता तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरा तुमच्यावरतीच असतात आणि एक लीडरची भूमिका हीच असते की आपल्या टीमला पुढे कसं घेऊन जायचं ते त्याच्या हातामध्ये असतं. आणि एक चांगली कॅच पकडली इंद्रपाल यांनी. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज दाखल होत आहेत, अरविंद भोईर. अर्थातच जर आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सध्याच्या घडीला ते अध्यक्ष आहेत
आणि आज ज्याप्रमाणे भिवंडी ग्रामीण 40+ संघटना ज्या लेवलने ज्या गतीने पुढे चालली आहे त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि त्यानंतर अरविंदजी भोईर साहेबांचा देखील फार मोठा वाटा. मनोजदादा पाटील दादांकडून प्राईज अनाऊन्स झालेला आहे. आता प्रत्येकी षटकारास अरविंद भोईर यांच्यासाठी 1000 दिले जातील. सिक्सर हॅट्रिकसाठी आहे. पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना स्टेप आउट झाले होते. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात वेगाने. एक सिंगल रन प्रमाणित मिळेल. बघा जे प्राईज मी अनाऊन्स केलं ते सिक्सर हॅट्रिकसाठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक सिंगल मिळेल, धावफलक पुढे जातो एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 5 वरती. बघा सुरुवात प्रामुख्याने महत्त्वाची होती कारण तुम्ही 74 चेज करतात, एक चांगला टोटल तुम्ही चेज करतात, त्यासाठी तुम्हाला स्टार्ट अगदी महत्त्वाचा होता. बट स्टार्ट आता गोलंदाजासाठी चांगला झाला कारण 4 चेंडू आतापर्यंत जर आपण पाकले तर फक्त 5च धावा आणि एक धक्का देखील लागला. फलंदाज प्रवीण जोशी एक चांगले फलंदाज आहेत, ते फार लवकर बाद झालेत. आता प्रथमतः संजय स्ट्रायकिंग एंडवरती. संजयसाठी हा बॉल अडवा बाटने हा फटका क्रॉस द लाईन खेळलं होतं. डीप मिड विकेटला फोल्डर आहेत, एकाच ॲक्शनने जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल मिळेल. धावफलक पुढे जातो 6 वरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. मित्रांनो सध्याच्या घडीला जे प्रेक्षक आमच्या समवेत नुकतेच जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगेन, जी स्पर्धा तुम्ही पाहतायत 40+ फॉरवर्डमधली सर्वात मोठी स्पर्धा भिवंडी विभागामधली भिवंडी प्रीमियर लीग अर्थातच अध्यक्ष चषक 2024. अगदी ऑल ओव्हरचा आपण विचार केला तर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये जितकेही संघ खेळतात त्या सर्वांचं अगदी कॉम्बिनेशन एकत्रित, सर्व खेळाडू अगदी वेगवेगळ्या गावामधले सर्व खेळाडू एकत्रित येऊन एका संघामध्ये या स्पर्धेमध्ये खेळतात. क्वालिटी क्रिकेट खऱ्या अर्थाने गेल्या 2 रात्रींमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थाने जातं भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेला. आता अरविंद भोईर स्ट्रायकिंग एंडवरती. स्टेप आउट झालेत, बॅट आणि बॉलचा संपर्क देखील आलेला नाही आहे. डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. दरम्यान पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवला गेला, 6 धक्का लागला. एक कॅल्क्युलेशन आपण करूया, येणाऱ्या 4 षटकांमध्ये जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल 68. कंपॅरिझन पहा, कंपेअर जर आपण केलं दोन्ही सत्रांना तर जेव्हा फर्स्ट इनिंग सुरू होती तेव्हा पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, एक धक्का लागला होता. आणि त्याच पलीकडे जर पण सेकंड इनिंग पाकली तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि एक धक्का देखील लागला. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल टीम सोनाले फिल्डिंग त्वरित लावून घ्या. अजून देखील येणारी 4 षटकं इथनं शिल्लक आहेत आणि 4 षटकांमध्ये जर आपण पाकलं तर अजून देखील 68 धावा इथनं बनवायच्या आहेत. म्हणजे रिक्वायर रेट जर आपण पाकलं तर प्रति षटकामागे तुम्हाला 17 बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 17 बनवणं म्हटलं तर कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके प्रत्येकी षटकामागे तुम्हाला खेळायचे आहेत. आता गोलंदाज तयार होतात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज किशोर येत आहेत. फिल्डिंगमध्ये आता भरपूर सारे चेंजेस कारण बॅटिंग पॉवर प्ले आणि नियमानुसार 4 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आता असतील. आता फिल्डिंग ज्याप्रमाणे सेट केली गेली आहे त्याविषयी थोडी चर्चा करूया. डीप मिड विकेट लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक फिल्डर, त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. इनर सर्कलमध्ये मिड ऑन आहे, त्याचप्रमाणे इनर सर्कलमध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल पायांवरती टाकलाय, लाऊट शाऊट पण अंपायर्सने नकारलं. एक सिंगल पूर्ण दुसरीसाठी आता अरविंद भोईर परतलेत. रनआउटची आता संधी आहे. लीग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन प्रमाणित मिळणार आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो. 7 धावा धावफलकावरती. हे षटक कुठे ना कुठे महत्त्वाचं आहे, त्याचा फायदा घ्यावा लागेल कारण 74 धावा चेज आपण करतात आणि कुठे ना कुठे आता जर इक्वेशनचा विचार केला तर 23 मध्ये अजून देखील जिंकण्याकरिता इथं आवश्यक असतील 67 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. सेकंड ओव्हर गोलंदाज किशोरला आपण या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहत आहात. चांगली सुरुवात राहिली कारण अगदी पहिलाच बॉल अगदी योग्य लाईन अँड लेंथवरती होता. पुढचा बॉल राऊंड द विकेट. स्टेप आउट झाले, बॅटची कडाबड, यावेळेस कॅच पकडली जाईल.
सफलता मिळेल दुसरा धक्का अरविंद भोईर यांच्या स्वरूपामध्ये लागला. टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळीला फलंदाज बाद. बॅटची कडा लागली होती. अतिशय चांगली कॅच खऱ्या अर्थाने विकेट किपरने पकडली. दुसरी सफलता आता मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इथं दाखल झालेत. बॅटर पाहायला मिळतात अरविंद, ज्यांनी खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये फार चांगली बॅटिंग देखील केली होती. तेच अरविंद दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतात. मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता या फलंदाजामध्ये. पण आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे. या बिकट परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने यशाचा मार्ग शोधण्यासाठी आता चांगला खेळ करावा लागेल. कारण समीकरण देखील आता तितकंच अवघड आहे. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 22. जिंकण्यासाठी अजून देखील 67 धावा इथनं बनवायच्या आहेत. पुढचा बॉल आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरविंद. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, काय बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा होता. पूर्णपणे चकित केलं, सरप्राईज केलं फलंदाजाला. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. खऱ्या अर्थाने स्वागत केलंय फलंदाज अरविंदच्या चेंडूने. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती. खरं मोठे फटके आता सातत्याने खेळायचे आहेत. पण मोठे फटके नव्हे तर सातत्याने आता निर्धाव चेंडू येतात. ती देखील एक जमिरीची बाजू राहिली टीम सोनाळेसाठी. कारण गोलंदाजीचा स्तर पहिल्या षटकामध्ये देखील चांगलाच होता आणि या षटकामध्ये देखील आता चांगली गोलंदाजी. अरविंदसाठी हा बॉल बॅटची कडा, बॉल मागे चालला. शॉर्ट टर्न रिजनला फिल्डर उपस्थित. एक सिंगल मिळाली. दुसरीसाठी परतले रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता आणखीन एक धक्का, तिसरा धक्का लागलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळीला फलंदाज बाद. तिसरी सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळत आहे. फलंदाज आता बाद झालेत अरविंद, संजय बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. अरविंद अजून देखील आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. न्यू बॅटर दाखल होतात क्रमांक 5 वरती. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये येतात. बघा विकेट चाललेत, रन्स देखील येत नाही आहेत. जसा जसा सामना पुढे चालला आता असंच वाटायला लागलं की या मॅचमध्ये सोनाळे संघ कुठे ना कुठे त्यांची पकड मजबूत करतोय. कारण प्रथमतः बॅटिंग फार चांगली केली. बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं नितीन असो सुनील असो त्यांनी चांगला खेळ दाखवला. त्यांच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती 73 बनवला. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कुठे ना कुठे 74 डिफेंड करत असताना गोलंदाजीचा स्तर देखील तितकाच चांगला. पॅनवरती होता अपील, आउट शॉट, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, LBW च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. बघा रिव्ह्यू नाही आहे, लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. बीमर नो बॉल रनआउट साठीच रिव्ह्यू आहे. धक्का आणखीन एक. आता फलंदाज बाद झाले दरम्यान इथनं निलेश चौथा धक्का लागला टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवलीला. बघा अगदी रिप्ले आपल्या समोर आहे. अगदी योग्य निर्णय दिला पंचांनी. फिफ्टी 50 ओव्हरचा आता थोडा विचार आपण करूया. 50-50 ओव्हरमध्ये विजय गोलंदाजी करणार आहेत. धावफलक 8 वरती 4 धक्के आतापर्यंत लागलेले आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 3 धक्के लागले, 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज विनोद आलेत क्रमांक 6 वरती. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. शेवटचा बॉल पिच खेळलं थव्यामध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित, धावतात वेगाने. तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांमध्ये एकूण रन्स 10, विकेट गेले 4. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यक असेल रन्स 64. आणि 50-50 ओव्हर आता असेल त्याचा बेनिफिट जर घेतला तर मॅचमध्ये लढत कायम राहील. पण जर बेनिफिट नाही घेतला तर आपण असं देखील सांगू शकतो की हा सामना
टीम सोनाळेच्या खिशामध्ये. कारण 18मध्ये 64 बनवायच्या, चला जास्त वेळ खर्च होतो. 2 षटकांसाठी आतापर्यंत जी वेळ खर्च केलेली आहे त्याची माहिती देखील पोहोचवतो. 13 मिनिटं खर्च झालेली आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. बघा 13 मिनिटं खर्च झालेली आहे टीम सोनाळे. कारण बघा जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्ही नाही टाकली तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फुल्ड 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार होतात. विजय 50-50 ओव्हरसाठी त्यांना खऱ्या अर्थाने निवडलं गेलं फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरविंद आहेत. क्षमता या फलंदाजामध्ये अफाट आहे. 16 तो बनवायची अगदी क्षमता ठेवतोय. त्याची बाट चालणं आता गरजेचं. धावफलक 10 वरती आहे. 4 विकेट गेलेत. 3 षटकांमध्ये 64 धावेंची आवश्यकता. 50-50 ओव्हर. गोलंदाज विजय समोर आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरविंद कमीत कमी 16 आहेत. पहिलाच बॉल. स्ट्रोक खेळण्यासाठी कुठे ना कुठे असं वाटलं की लेट झाले. सिंगल मिळेल. दुसरीसाठी शेवटच्या मोमेंटला नकारलं. एक सिंगलच असेल. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आहेत 50-50 ओव्हरमध्ये आणि अजून देखील 15 धावा बनवायच्या आहेत. कुठे ना कुठे बघा अगदी पूर्णपणे पकड मजबूत केली गोलंदाजांनी. एका संघ या मॅचमध्ये कमबॅक करतो. कारण पकले षटक देखील चांगलं टाकलं गोलंदाज अरुणने, त्यानंतर आपण पाकलं किशोरला आणि त्यानंतर आता विजयने देखील चांगली सुरुवात केली आहे. पायांवरती टाकलं. अपील फिंगर अप LBWच्या स्वरूपामध्ये. आता 5वा धक्का. अर्धी टीम डगआउट मध्ये. फलंदाज बाद. आता परिस्थिती आणखीन खडतर कठीण होत चाललेली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळीसाठी. कारण विजयाचं लक्ष अगोदरच फार लांब आहे आणि त्यामध्ये धक्के देखील बॅक टू बॅक लागत आहेत. चला नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. सफलता दरम्यान मिळाली. नवीन फलंदाज आता सुदाम येतात क्रमांक 7 वरती. पुढचा बॉल. स्टेप आउट झालेत बट पुलचा हा फटका हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत. कॅच तर इथनं ड्रॉप झाली बट इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण झाला. या तब्बल 2 धावा. बघा प्रश्न हा देखील होता की अरविंद स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकले असते का. कारण 50-50 ओव्हर सुरू आहे. जर या षटकामध्ये कमीत कमी 16 नाही बनवला तर लक्ष आणखीन कठीण होऊन जाईल. पुढचा बॉल. पूर्णपणे सध्याच्या घडीला तरी सामना ज्याप्रमाणे चाललाय असंच आपण म्हणू शकतो की 1 साइडेड सध्याच्या घडीला तरी सामना पाहायला मिळतो. स्टेप आउट झालेत बॅटर. ड्राईव्हचा हा फटका. फिल्डर आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. सिंगल रन प्रमाणे ते मिळेल. 50-50 ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू टाकले गेले 4 आणि 4 मध्ये आय थिंक रन्स देखील आतापर्यंत आलेले आहेत 4च. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. जर 2 षटकार येत आहेत तर यस 50-50 ओव्हर जाऊ शकते फलंदाजांच्या बाजूने. पण एक चांगला चेंडू जर इथं गोलंदाज विजय टाकतायत ना तर 50-50 ओव्हर पूर्णपणे सोनाली संघाच्या बाजूने जाईल. 2 चेंडू फार महत्वाचे. धावफलक 14 वरती. हा फटका ऑन साइडला. पहिला तर आलाय. अगदी रेंज मध्ये होता. स्लॉट मध्ये होता. लॉफ्टेड फटका. मिडल ऑफ द बॅट. बॉल गेला गाव कॉर्नर सीमा पार. षटकार. मी उल्लेख केला होता की अरविंदने स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला हवी आहे. बॉल अवेलेबल करून द्यायचा. कारण या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. काल देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली होती आणि हा पहिला मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं येतो. 70-70चे हेवी चेंडू आहेत. जर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट तुम्ही स्ट्रोक खेळतात आणि प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट होत आहे तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल आणि तेच घडलं लास्ट बॉलवरती. षटकार येतोय. शेवटचा हा चेंडू या षटकामधला. जर षटकार आला तर 8+
आणि जर षटकार नाही आला तर जितक्या बनतील टोटल त्याच्या अर्ध्या मायनस होतील. या मॅचमध्ये लढत कायम ठेवण्यासाठी हा शेवटचा षटकार येणं, 6 धावा या बॉलवरती येणं फार आवश्यक आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळीसाठी. हा बॉल अगदी महत्त्वाचा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरविंद आहेत. अजून देखील सामना संपला नाहीये आणि प्रहार तर केला, हॅमर केलं, गॅप शॉट सिलेक्शन आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये. चौकार जरूर येतोय. टोटल रन्स या षटकामध्ये बनवला गेला 14 धावा बनवल्या गेला. तर त्याच्या अर्ध्या मायनस आपण करूया, म्हणजे 7 धावा स्कोर कार्डमधनं आता मायनस होतील. टोटल रन्स झाला 24, त्यामधनं आपण मायनस करूया 7, म्हणजे 17 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. 17 धावा धावफलकावरती. विकेट गेलेत 5 येणाऱ्या 2 षटकांमध्ये. अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यक असतील रन्स 57, 57 धावांची अजून देखील आवश्यकता. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. सामन्याला सुरुवात करायची आहे विनंती असेल. अजून देखील 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये अजून देखील 57, 57 धावांची आवश्यकता आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडूंवरती अजून देखील 57 धावांची आवश्यकता. विजयाचं लक्ष ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर फार आता दूर गेले, कारण 12 मध्ये 57 बनवणं फारच अवघड आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. सुनील दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. शेवटची 2 षटके शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये 57 धावा हव्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करा, कारण अगोदरच फार उशीर आता झालेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च होतो बघा. जोशी साहेबांच्या माध्यमातून देखील सूचना येतात आणि ती सूचना मी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. डॉट बॉल दरम्यान येतो, कारण बघा मित्रांनो यानंतर देखील भरपूर साऱ्या मॅचेस पेंडिंग आहेत. सो रिक्वेस्ट आहे की जितकं फास्ट तुम्हाला खेळता येईल तितकं फास्ट तुम्ही खेळा. डॉट बॉल दरम्यान येतो. अजून देखील या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ यानंतर शिल्लक आहे. पुढचा बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच केला. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती. सिंगल रन दरम्यान मिळेल. आता समीकरण जर आपण पाकलं तर येणारे 10 चेंडू जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल 56 धावांची. अजून देखील 10 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल हा फुल टॉस टाकला. बॉल हवेमध्ये. ताकद किती आहे या फटक्यामध्ये? इतकी ताकद की बॉल निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम फटका, षटकार. मग कॅल्क्युलेशन नुसार जर विचार केला तर यस अजून देखील पॉसिबल आहे. 9 मध्ये 50 धावा बनवल्या जाऊ शकतात, बट प्रॅक्टिकली होनेस्टली जर विचार केला तर फारच अवघड आहे. 9 मध्ये 50 धावांची आवश्यकता. अरविंद, खऱ्या अर्थाने अरविंदकडे स्ट्राईक जर 50-50 ओव्हरमध्ये जर आली असती, जास्तीत जास्त बॉल त्या षटकामध्ये जर अरविंदने फेस केले असते तर कदाचित परिस्थिती थोडी डिफरंट असती, वेगळी असती. पॅनवरती लोवर फुल टॉस होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला. स्क्वेअर लेग रिजनवरती फिल्डर दुसऱ्या धावेसाठी अरविंद परतला आणि 2 धावा पूर्ण होतील. म्हणजे आता समीकरण पहा. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची आता आवश्यकता आहे. प्रत्येकी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकायचा आहे असं समीकरण आता सध्याच्या घडीला उरलंय.
गावदेवी स्पोर्ट्स ओवळी खऱ्या अर्थाने एक चांगला संघ होता या स्पर्धेमध्ये, बट परफॉर्मन्स तितका चांगला राखला नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. आता आपण असंच म्हणू शकतो की या मॅचमध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. पूर्णपणे हा सामना सध्याच्या घडीला टीम सोनाळेच्या खिशामध्ये. काय खेळ त्यांनी दाखवला, विथ बॅट विथ बॉल इम्प्रेस केलं. स्लोवर वन टाकला, आणखीन एक डॉट बॉल येतो. अशा प्रकारे खेळ समाप्त होतो 4 षटकांचा. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 48 धावांची आवश्यकता. चला विनंती असेल टीम सोनाळे त्वरित नवीन गोलंदाज पाठवायचा, सामन्याला त्वरित सुरुवात करा. चला नवीन गोलंदाज त्वरित बॉलिंग मार्क वरती तयार व्हायचा आहे. विकेट हॅट्रिक साठी एक प्राइज अनाऊन्स झालंय. सदा म्हात्रे यांच्यासाठी मनोज भाऊ पाटील दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. बट ते प्राइज आम्ही अनाऊन्स जरूर केलं, बट गोलंदाज तयार होतात गोलंदाजी मार्क वरती. संदीप खऱ्या अर्थाने गोलंदाजीपेक्षा मॅच जिंकणं जास्त गरजेचं आहे सदा मात्र यांच्यासाठी. टीम प्लेअर आहे, नेहमी टीमसाठी तो खेळत असतो. अगदी 40+ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये कालवारसाठी कित्येक वर्ष पण चांगला खेळ त्यांचा पाहिला. लेजंड प्लेअर आहेत. पहिलाच बॉल हवा तसा बॅटवरती आलेला नाही आहे, बॅटच्या टो एंडला लागला होता. सिंगल रन दरम्यान ते मिळेल. स्ट्राईक आता अरविंदकडे असेल. खऱ्या अर्थाने बघा अरविंद या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फारच चांगला खेळ त्याचा राखला. प्रत्येकी मॅचमध्ये त्याने त्याच्या परीने चांगली बॅटिंग केली. बट क्रिकेटचा खेळ मी मित्रांनो नेहमी सांगतो की कोणत्या एखाद्या खेळाडूच्या जीवावरती नाही चालत. संपूर्ण टीमचा चांगला परफॉर्मन्स, प्रत्येकी खेळाडूचं कंट्रीब्युशन या खेळामध्ये फार मॅटर करतो. क्रिकेट इज अ टीम गेम. हा फटका हवेमध्ये. आता फिल्डर आहेत वाईड इश लॉंग ऑनला. कॅच देखील पकडली जाईल. अरविंद दरम्यान बाद होतील. धक्का आता लागलाय 6वा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटर के कैलास पाटील, बट के या नावाने ते फेमस आहेत. कैलास पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात. या मॅचमध्ये आता जास्त काही उरलेलं नाहीये. अगदी एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सध्याच्या घडीला आपल्याला सोनाळे संघ पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू बाकी आहेत या मॅचमध्ये आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. पायांवरती दरम्यान बॉल आदळला. बॉल दरम्यान लॉंग लेग रिजनकडे चालला. फिल्डर आहेत लॉंग लेग रिजनवरती. बॅटचा संपर्क झाला होता अंपायरने सांगितलं. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये अजून देखील 46 धावांची आवश्यकता. यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर जी बॅटल आहे कालवार विपक्ष ताडाली ही लढत यानंतर फार शफल झाले. आता पाहावं लागेल एक्झॅक्टली कोणत्या लाईनवरती हा बॉल टाकला होता. डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. म्हणजे 3 मध्ये आता 44 धावांची आवश्यकता. काय मॅचमध्ये आता फक्त एकच गोष्ट घडू शकते टीम ओवळीसाठी की पराभवाचं अंतर किती कमी करतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फार शफल झाले होते. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. पूर्णपणे बघा अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की एक चांगली लढत पाहायला मिळेल, बट तसं घडलंच नाही आहे. एक मोठ्या विजयाकडे आता वाटचाल करताना आपल्याला सोनाळे संघ पाहायला मिळतो. फार मोठ्या मार्जिनने अगदी ते विजय प्रस्थापित करणार आहेत. बॉल हवेमध्ये आता कॅच पकडली जाईल का. लॉंग ऑफचे फिल्डर धावले जरूर, बट बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडतो. एक सिंगल मिळेल आणि शेवटचा बॉल आता असेल या मॅचमधला. अतिशय चांगला खेळ. सर्वप्रथम फलंदाजी चांगली केली. त्यानंतर आपण पाहिलं की गोलंदाजाने देखील तितकं चांगलं कंट्रीब्युशन दिलं. अरुण असो, किशोर असो, विजय असो. त्यानंतर आपण सुनील माळीला देखील पाहिलं आणि अंतिम षटक संदीपचं देखील चांगलं राहिलं. आणि अशा प्रकारे मॅच समाप्त. मॅच दरम्यान इथं जिंकलेली आहे. एकतर्फी विजय आपल्या नावावरती करत असताना टीम सोनाळे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सोनाळे अँड हार्ड लक
टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने अतिशय चांगला खेळ या मॅचमध्ये दाखवला तोच प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. खऱ्या अर्थाने एक चांगला टोटल उभा झाला आणि तो का झाला, कारण खऱ्या अर्थाने त्या फलंदाजाने चांगला खेळ दाखवला, इंडिव्हिज्युअली बनवला 21. तोच नितीन पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नितीन पाटील आपण यायचं आहे. 21 धाव्यांची एक चांगली इनिंग त्याने साकारली आणि पुढील जो सामना आहे त्यासाठी देखील मी विनंती करतो की त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि पुढील सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. विनंती असेल, नेक्स्ट मॅच कालवार विपक्ष ताडाली आहे, सो विनंती करतो की फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. प्लेअर ऑफ द मॅच आपण नितीनला देऊया. तब्बल 21 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला. एक चांगली नॉक आपण त्याची पाकली. प्लेअर ऑफ द मॅच सर्वप्रथम मी व्यासपीठावरनं विनंती करतोय कपिलदादा म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छा आपण सर्वप्रथम देऊया. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर. अतिशय चांगली बॅटिंग राखली. बॅटर नितीनशी 21 धावा बनवला. त्यानंतर मी विनंती करतो ज्ञानदेव दादांना की आपल्या शुभेच्छा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. नितीनची एक चांगली इनिंग आणि त्याच चांगल्या इनिंगच्या जोरावरती एक चांगला टोटल उभा झाला. संजय मडवी जे संघ मालक आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स सोनाळेचे, त्यांच्या माध्यमातून नितीनसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलेले आहे, ते देखील आपण देणार आहोत. गिफ्ट नंबर दिला जातो दादांच्या शुभेच्छा. त्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देऊया. जगदीश दादा म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छेत 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देऊया. बॅटिंग फार चांगली केली. त्यानंतर गजा पाटील दादांच्या शुभेच्छा देखील गिफ्ट नंबर दिला जातो. त्यानंतर मी विनंती करतो मनोज दादांना की आपल्या शुभेच्छा गिफ्ट नंबर द्यायचा. ज्ञानेश्वर दादांच्या शुभेच्छा गिफ्ट नंबर दिला जातो. त्यानंतर जोशी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभेच्छा देखील गिफ्ट नंबर द्यायचा आहे. जोशी साहेबांच्या शुभेच्छा देखील गिफ्ट नंबर दिला जातो. वेल प्लेड नितीन, पुढील सामन्यासाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आता जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. सामन्याला देखील सुरुवात होत आहे आणि कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज आता ऐकूया आपण काळीरामजी किनी सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 चा अध्यक्ष चषक आपण पाहतोय. बघा, आमच्या मॅनेजमेंट कमिटीने नाश्त्याची सोय देखील केलेली आहे. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल तुम्ही व्यासपीठाशी संपर्क साधा. जोशी साहेब, यानंतर कुठला सामना असेल? ओले आणि काल्हेर आजच्या दुसऱ्या रात्रीमधून 7वा सामना. नक्कीच पुढील कुठल्या संघाबरोबर सामना असेल याची माहिती आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण चालू सामन्याकडे बोलूया. या सामन्यासाठी पंच सुरेश गरजसर आणि भाऊ पाटील. प्रशांत ट्रेडर्स कालवार, विपक्ष पीके इलवन ताडाली असा आपण सामना पाहणार आहोत. ग्रुप बी मधून आपण आजच्या दुसऱ्या रात्रीमधून 6वा सामना पाहतोय. जगदीशजी म्हात्रे, प्रदीपजी जोशी साहेब, पुढील सामना अरविंदजी भोई साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय, भिवंडी प्रीमियर लीग 2024चा अध्यक्ष चषक, अरविंदजी भोईसाहेब आम्हाला प्रदीप जोशी साहेबांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला सामना आपण लगेच सुरू करा. सलामीर जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. कालवर आणि ताडाले असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र पाटीलनं देखील या आधीच्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केलेली आहे. उदय म्हात्रे वेलकम. प्रवीण भाऊ पाटील आपलं स्वागत आहे. गोलंदाज विनोद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. महेश काबुगार आणि बालकृष्ण पाटील गेम ऑन. आणि अगदी इथे टायमिंग सेट केलं जातोय. 12:20 झालेली आहेत. दिलीप पाटीलकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता असताना दिलीप पाटीलनं चौकार मारून सामना जिंकून दिलाय कमलाकर पाटील यांच्या संघासाठी. बघूया बालकृष्ण पाटील